मी सारीपाट खेळताना बघितलं आहे. आज तुला सारीपाट खेळताना पाहून तो क्षण आठवतो आहे. तुम्हाला सांगितलं नाही? तुम्हाला काय सांगणार होतास ते? तुझ्यात आणि बाणाईत सारीपाट खेळला जाणार आहे हे मला कळालं आहे. त्यासाठीच हा सराव करते आहेस ना? हो. मी जर नाही म्हणाले असते तर हा खेळ खेळला गेला नसता. पण तिला जेजुरी बाहेर काढण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. मी नुकतीच यांच्याकडून हार पत्करली आहे. आता मला असं करून नाही चालणार. जिंकणं खरंच इतकं महत्वाचं आहे माते? हो, माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे जिंकणं. तुला काहीतरी सांगायचं आहे असं तू म्हणालास, मग सांगत का नाहीये? सांगतो माते. मागे जेव्हा सारीपाटाचा हा खेळ खेळला गेला तेव्हा श्री खंडेरायांना जेजुरी सोडून जावं लागलं. चांगलंच आठवतंय मला. ते कसं विसरेन मी? पण असं का झालं असेल ह्याचा विचार कधी तुझ्या मनात आला नाही का? कारण काय आहे हे मला देखील ठाऊक होतं. यांना बानूशी विवाह करायचा होता आणि म्हणून हा खेळ खेळला गेला. ह्याचा अर्थ हे घडणार होतच. नाही गणेश, हे जर मला आधीच ठाऊक असतं तर मी हे कधीच घडू दिलं नसतं. आणि म्हणूनच सारीपाटाच्या डावाचा कट रचला गेला होता.